आणि थेट आपण या क्षणाला पुण्यामध्ये जाणार आहोत। पुण्यामध्ये सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भातली दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवतात आपले प्रतिनिधी मिकी घाई। तुम्हाला काही तक्रार असेल तर तक्रार द्या, आम्ही कारवाई करू असं पोलिसांची भूमिका आहे। मॅडम काही पुरावा दिलेत त्यांनी आतापर्यंत? दंगेकरांनी व्हिडिओ काय दिले? नाही, फक्त हे असेच पाकिट घेऊन आलेत ते। आम्ही व्हेरीफाय करतो। त्यांची तक्रार असेल तर आम्ही तेच सांगू त्यांना की शांततेच्या मार्गाने आम्ही व्हेरीफाय करू। मॅडम ह्यांना मग सांगितलंय का तुम्ही? त्यांचं म्हणणं की तुम्ही कारवाईच करत नाही। नाही नाही, आम्ही सांगितलेलं आहे त्यांना तसं, तुम्ही आम्ही आमच्याकडे या, शांततेने सांगा, आम्ही व्हेरीफाय करू। येस, या परिसरात आपले पोलीस आहेत का मॅडम? ऑफकोर्स आहेत। येस, जसं पोलीस सांगतायत की आम्ही कारवाई करतोय, तुमची काही तक्रार असेल तर तक्रार द्या। मात्र इथं जर बघितलं तर काहीसं तणावपूर्ण वातावरण दिसतंय। मोठ्या संख्येने इथं लोक जमलेले आहेत आणि जे रवींद्र धंगेकर आहेत ते या ठिकाणी त्यांनी या आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आणि अशा पद्धतीने आपण बघतोय की आरोप होत आहेत की भाजपच्या कार्यकर्त्यांकडून, माजी नगरसेवकांकडून या परिसरात झोपडपट्टी भागामध्ये पैसे वाटप केले जात आहेत आणि त्यामुळेच इथं ठिय्या आंदोलन स्वतः महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी सुरू केलंय। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। पुण्यामधून मिकी घई यांनी हा संपूर्ण परिसरामध्ये नेमकं काय घडलं हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। जी दृश्य आपण पाहतोय ती आहेत रवींद्र धंगेकर आणि त्यांचे समर्थक हे सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडून बसलेले आहेत। तर दुसरीकडे भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा धंगेकरांनी थेट आरोप करत या ठिकाणी ठिय्या मांडलाय। पैसे वाटणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करणार असल्याचं धंगेकरांनी स्पष्ट केलेलं आहे। सध्या सर्वत्र निवडणुकांचे वारे वाहतात तर दुसरीकडे पुण्याकडेही प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे। तिकडे रवींद्र धंगेकरांनी मात्र आज सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये आपला ठिय्या मांडलेला आहे। भाजपकडून पैसे वाटप केल्याचा आरोप धंगेकरांनी केलेला आहे। नाही बोलू शकत तुम्ही, तुम्हाला दिसत नाही का हे सगळं? काय चौकशी नाही, तू घरात पैसे वाटतात, तुम्ही सगळं इथं वाटलं आराम करत। मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनमध्येच इथं ठिय्या आंदोलन सुरू केलंय। धंगेकरजी काय म्हणणं आहे? तुम्ही का आंदोलन करताय इथं? काय मागणी आहे तुमची? आमचे सहकारी आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नितीन कदम या ठिकाणी आले होते आणि 2 तास पोलिसांना सांगते की या भागामध्ये पैसे वाटतात। पोलीस काही त्या भागामध्ये गेले नाहीत आणि तासांनी ज्यांच्या नाव जे पैसे वाटत होते त्यांनी इथून फेसबुक लाईव्ह केला आणि निघून गेले आणि पोलीस खात्यात दुर्लक्ष करते। हे 400 पट वाढलेली मोहळांची संपत्ती ही आज निवडणूक जिंकण्यासाठी वापरतात। ज्यांनी संपत्ती कोरोनाच्या काळामध्ये कोरोनामध्ये केलेला भ्रष्टाचार, हा भ्रष्टाचार आज जनतेमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी वापरतात आणि अशा पद्धतीचे पाकिट नागरिकांनी आमच्या हातामध्ये दिले। नितीन कदम आलेत, आमच्या कार्यकर्त्यांनी घेऊन आलेत आणि नागरिकांनी कोण वाटतंय हे भारतीय जनता पार्टीचे आजी माजी नगरसेवक गुन्हेगार हे वाटतात। त्याची संपूर्ण माहिती नितीन कदमांना तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार दिली का? पोलीस कारवाई करत? पूर्वी तक्रार दिली, अजून त्यांनी केली नाही म्हणून मला इथं यावं लागलं। आता काय उठणार आहे? काय पोलिसांना कारवाई करू देणार? आज तुम्हाला सांगतो, फक्त या हद्दीतच पैसे वाटले जात नाही तर अख्ख्या पुणे शहरामध्ये पैसे वाटले जातात। निवडणूक आयोगाचं भरारी पथक रस्त्यावर नाही आहे, पोलीस खात्याची लोक रस्त्यावर नाही आहेत। पोलीस खातं हे भारतीय जनता पार्टीच्या हुकुमशाहीखाली दबलेलं आहे, त्यांच्या समोर पैसे वाटतात। पोलिसांना हे काही कळत नाहीत का? भाजपचे जे पदाधिकारी आहेत किंबहुना इतर लोक आहेत ते म्हणतात की हे दंगेकरांचं स्टंट आहे। पैसे वाटायचे असले की स्टंट, आणि त्यांना पैसे वाटायचे म्हणून त्यांनी सुरुवात केली स्टंट, पण हे पैसे त्यांनी वाटलेले, ह्याला पोलीस का कारवाई करत नाही? तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार दिली, काय पुरावा दिलाय का ते पैसे वाटताना? हे काय हे पैसे कसे कळायचे? अहो जागेवर घेऊन गेलते ना, CCTV चेक करा, जागेवर चला म्हणले, आले नाही ना। आपले कुणी फुटेज काढलंय, शूट केलंय? त्यांच्याकडे आता फुटेज काढायला लावले। नितीन कदमांनी सगळी माहिती दिली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।